नमस्कार मंडळी, सर्वांना श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमचं आरोग्य खूप छान राहोत हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या छोट्या पण महत्त्वपूर्ण व्हिडिओला सुरुवात करते. तर मंडळी, सुरुवात होते आपली 4:30 वाजता, नेहमीप्रमाणे तुम्हाला माहितीच आहे. त्यानंतर योगा असतो, योगाच्या आधी डिटॉक्स वॉटर असतं. तर आज कोणतं डिटॉक्स वॉटर आहे सांगते. 1 ग्लास पाणी घ्यायचं, ते छान उकळायचं, त्यामध्ये अर्धा चमचा हळद घालायची आणि ती हळद घातल्यानंतर ते की 5 ते 7 मिनटं उकळायचं. त्यानंतर ते कोमट करायचं आणि एक एक घोट आपल्या घशाला सोसवेल इतपत आपल्याला हे डिटॉक्स वॉटर घ्यायचं आहे. हळद हे बॅक्टेरियाचं काम करते. त्यानंतर जर आपल्या आता सर्दी किंवा खोकला पावसाळा चालू झाल्यानंतर त्रास होत असतील, त्यासाठी देखील खूप गुणकारी आहे. खूप बहुगुणी अशी हळद आहे. तुम्ही डेली जरी हळद पाणी घेतलं तरीही खूप छान आहे. रात्री भिजवलेले हे मनुके आणि बदाम आहेत, जे सकाळी वॉक करून आल्यानंतर मी घेते. ह्याचा नियम चुकत नाही. जसं डिटॉक्स वॉटर चुकत नाही तसं हे देखील चुकत नाही. आणि ह्या सगळ्या गोष्टी डेली करण्याने ना मला खूप फायदा झालेला आहे मंडळी. आपण आता लवकरच भेटणार आहोत, तेव्हा तुम्हाला मी सुरुवात कशी केली होती आणि त्याचा काय परिणाम झाला हे प्रत्यक्षात तुम्हाला दिसेलच. त्यानंतर वेळ येते ती ब्रेकफास्ट म्हणजे नाश्ता, जो हेल्दीच असायला हवा. भरपूर प्रोटीन असलेल्या हरभऱ्याच्या डाळीच्या पिठाचा म्हणजे बेसनाचा हा ढोकळा केलेला आहे. अतिशय इन्स्टंट हा ढोकळा केला होता. याचा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आलेला आहे. फळांमध्ये आज पेरू, माझे मिस्टरांकडे काम असतं फळे कट करायचं सकाळच्या वेळेला, तर पेरू कट करून ठेवलेत. मग त्यावरती सेंधव मीठ किंवा आणखीन साधं मीठ वाटलं घालायचं, नाही तर नुसतं. तर जेवणाच्या डाएटमध्ये आज होती गरगट्टा केलेली पालकाची भाजी. अजिबात कोणतेच मसाले घातले नाहीत, फक्त हिरवी मिरची, लसूण, आलं आणि चवीनुसार मीठ घालून ही भाजी केलेली आहे. अतिशय पौष्टिक अशी ही भाजी झाली. त्यासोबत अर्धी ज्वारीची भाकरी. सॅलडला उपलब्ध झालं नाही आज काकडी वगैरे, मग मी दही लावलं होतं, तर हे दही आहे. असं साधंसुद्धा डाएट आहे. खूप बाहेरून वेगवेगळ्या गोष्टी आणण्यापेक्षा घरी आपल्याला जितकं साधं करता येईल ना तितकं कमी आणि पौष्टिक असा आहार घ्यायचा. तो आरोग्यासाठी खूप चांगला आहे. नक्की करून बघा. आवडलं तर नेहमीप्रमाणे लाईक करा, कमेंट करा. आणि एक कमेंट आलेली होती नाचणीच्या पिठाची, तर ती नाचणी मी स्वच्छ धुवून वाळवून त्याचं पीठ दळून आणलं होतं. ताई, तुम्हाला मी कमेंटमध्ये देखील रिप्लाय नक्कीच देते. असेच माझे व्हिडिओ पाहत राहा. आवडलं तर नेहमीप्रमाणे कमेंट करत राहा आणि दुसऱ्यांसोबत शेअर देखील करा. खूप महत्त्वपूर्ण व्हिडिओ आपले रोजच्या रोज असतात. चला तर परत भेटू नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.